नमस्कार मंडळी, आपण रोज जेवणामध्ये, मिठाईमध्ये किंवा केकमध्ये वापरतो ते रंग किती सुरक्षित आहेत हे कधी तपासलं आहे का? बहुतेक वेळा वापरले जाणारे फूड कलर्स हे केवळ आपल्या डोळ्यांना आकर्षित करण्यासाठी असतात, पण यामध्ये काही सिंथेटिक आणि केमिकल बेस्ड रंग असतात जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय की काही आर्टिफिशियल फूड कलर्स जसं की टाटाझीन, आलुरा रेड लाल कलरसाठी आणि सनसेट येलो हे लहान मुलांमध्ये ॲलर्जी, ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, त्वचेवर पुरळ, पचनसंस्था आणि दीर्घकालीन वापराने कॅन्सरच्या धोक्याशी संबंधित असू शकतात. तर मग प्रश्न येतो की रंगांशिवाय आपले खाद्यपदार्थ रुचकर वाटतील का? तर हो, नक्कीच वाटतील. आपण नैसर्गिक पर्याय निवडू शकतो. तर पिवळ्या रंगासाठी आपण हळद वापरू शकतो, जे की आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे. गुलाबी आणि लाल रंगासाठी बीटरूट वापरू शकतो. हिरव्या रंगासाठी पालक, कोथिंबीर किंवा मग कढीपत्त्याचा वापर करू शकतो. आणि कथ्या कलरसाठी आपण ब्राऊन कलरसाठी कोको पावडरचा वापर करू शकतो. आणि जांभुळाचा जो वापर आहे ना, आपण निळसर किंवा जांभळ्या कलरसाठी करू शकतो. तर हे सर्व नैसर्गिक आणि शरीराला फायदेशीर आणि चवीलाही उत्तम असतात. हे बघा, मी इथे कोथिंबिरीचा ग्रीन कलर आणि बीटरूटचा लाल कलर बनवलेला आहे. आपण आणि आपलं कुटुंब जर निरोगी राहायचं असेल ना मैत्रिणींनो, तर चव नाही तर घटकांचं आरोग्यावर होणारं परिणामही लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी केक किंवा कुठलीही डिश बनवताना फूड कलर वापरण्याआधी एकदा नक्की विचार करा की याचे धोके काय आहेत, आणि शक्य असेल तेव्हा नैसर्गिक रंग वापरा. आरोग्य तुमचं आणि निवडही तुमचीच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल ना मैत्रिणींनो, तर शेअर करा, जनजागृती करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रपरिवारांसोबत, म्हणजे त्यांनाही कळेल की फूड कलरचे काय धोके आहेत. तर अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. मराठी किचन विथ मनीषा लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हे फूड कलर आपल्या जेवणात चव वाढवत नाही, पण फक्त दिसायला आकर्षक बनवतात. अनेक वेळा हॉटेल्स, बेकरी म्हणा किंवा दुकानदार म्हणा, हे पदार्थ चमकदार करण्यासाठी रंगांचा अतिवापर करतात. तर हे कृत्रिम रंग हे पेट्रोलियमपासून तयार होतात. तर लहान मुलं रंगीत खाऊ, रंगीत आईस्क्रीम किंवा केकपासून खूप आकर्षित होतात, पण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि हे रंग त्यांना त्वरित त्रासदायक ठरू शकतात. त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा, अपचन, लक्ष केंद्रित न होणे, त्वचा विकार असे विकार होऊ शकतात. तर आपण भारतीय स्वयंपाकात पूर्वीपासून रंगांसाठी नैसर्गिक घटक वापरत आलो आहोत आणि तेच वापरणे योग्य आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.